शुभंकर, तुम्ही कुठे जाताय? असं काय करतो? आमचं बाळ आहे तिथे. काळजी करू नका, काही होणार नाही. हे काय? मीता, हे कोणाचं बाळ आहे आणि या बाळाला इथे का ठेवलंय? आणि आपलं बाळ कुठे आहे शुभंकर? अरे असं काय करतेस तू? हे हे आपलंच तर बाळ आहे. मला काय वेडीच समजताय तुम्ही? हे आपलं बाळ नाहीये हे मला माहितीये. प्लीज या बाळाला घेऊन जा आणि आपलं बाळ ताबडतोब घेऊन ये. शुभंकर, मगाशी तू जेव्हा आपल्या बाळाला घेऊन गेलास तेव्हा आशू पण तिकडे होती ना? म्हणजे तू आपलं बाळ आशूला दिलंस? का दिलंस तू आपलं बाळ आशूला? माझं बाळ मला परत हवंय शुभंकर, माझं बाळ मला परत हवंय. मीता, थांब. मीता, हे मीता, मीता, हे बाळ तुमचं आहे? हो, आमचं बाळ आहे. तुम्हाला काय वाटलं मला माझ्या बाळातला आणि ह्यातला फरक कळणार नाही? का केलं तुम्ही सगळ्यांनी हे असं? हे घ्या. अमुक साहेब येतो. तू हे सगळं केलंस? तू या शुभंकरला सामील आहेस का? कशासाठी? मित्र आहेस ना माझा? माझं बाळ माझ्यापासून दूर नेऊन काय मिळवलंस तू? शुभंकरने परस्पर माझं बाळ आशूकडे दिलं तेव्हा तुम्ही त्याला काहीच बोलला नाहीत. मला अडवलं, मला कुठेही जाऊ दिलं नाही. तुम्ही तर कायम शुभंकरचीच बाजू घेणार ना? नाही ग नमिता, तसं नाही आहे. नाही ना तसं. मग सांगा ना, त्याला सांगा ना माझं बाळ मला आणून द्यायला. आमचं बाळ आहे की नाही ते? त्याचं आशूकडे काय सांगा ना. शुभंकर, घेऊन ये ना आपलं बाळ तिच्याकडनं. आपलं बाळ तू परस्पर आशूला का दिलंस? ते आपलं बाळ आहे ना, मग ते मला माझ्याकडे हवंय. आणि ते बाळ परत आणल्याशिवाय तू मला तोंड दाखवू नकोस, कळतंय? रागवलास माझ्यावर? तुला माहिती आहे ना, एकदा माझं ऐकशील प्लीज? आणखीन काय ऐकायचं राहिले? नको ना रागवूस. तुझं डोकं शांत झालं की तुला पटेल मी काय म्हणते ते. मे बी.
राग माझ्या डोक्यात पटकन जातो मला माहिती आहे, पण घटनाच अशा घडतायत ना की माझा ताबा नाही राहत आहे स्वतःवर. आणि विशेषतः शुभंकर प्रधानच्या बाबतीतल्या घटना. काय साला आमचं देणं घेणं मागच्या जन्मीचं कळत नाही. जिथे जाईन तिथे शुभंकर प्रधान माझ्या राशीला आहे. जिथे जाईन तिथे म्हणजे? तुझा विश्वास नाही बसणार. माझी बॉस आहे ना सुलेखा, मला असं कळलं की शुभंकर प्रधान तिचा खूप जवळचा मित्र आहे. काय? हो. आणि मी ज्यावेळी हे आपलं सगळं सरोगसीचं प्रकरण तिला सांगितलं त्यावेळी तिने ही गोष्ट लपवली माझ्यापासून. मला सांगितलंच नाही. गॉड नोज वाय. प्रत्येक जण शुभंकर प्रधान बद्दल माझ्यापासून का लपवतोय, माझ्याशी का खोटं बोलतोय? समीर, मिस्टर प्रधान जरी त्यांचे चांगले मित्र असले तरी प्रधानांनी त्यांना सरोगसीबद्दल काहीच सांगितलं नसेल, म्हणून त्यांना अवघडल्यासारखं वाटलं असेल, किंवा तुझा त्यांच्यावरचा राग लक्षात घेता त्या काही बोलल्या नसतील. आय डोंट नो. पण त्यांची मैत्री आहे आणि तिने ती माझ्यापासून लपवली. यात काहीतरी खटकतंय मला कळत नाही काय ते. समीर, आपण खूपदा प्रत्येक गोष्टीकडे संशयाने बघतो. त्यांची मैत्री हा निव्वळ योगायोग असू शकतो ना. माहित नाही मला, पण मी अपसेट आहे. आपण प्रत्येक गोष्टीकडे आपल्याच दृष्टिकोनातून बघत असतो. जर आपण समोरच्याच्या दृष्टिकोनातून बघितलं तर ती गोष्ट वेगळी वाटते. मला असं वाटतंय मिस्टर प्रधान, मिसेस प्रधान आणि तुझ्या बॉस या सगळ्यांकडे तू वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला हवंस. तू झोप आता. आपले वादविवाद काय उद्या आहेतच परत. आता खूप उशीर झाला. सुलेखा आणि मिस्टर प्रधान यांची मैत्री हा खरंच फक्त योगायोग असेल की शुभंकर, शुभंकर, मी तयार झाली आहे. तू तयार होशील का? चल. तयार झालीस? कुठे जायचंय आपल्याला? असं काय करतोस? तू काल आपलं बाळ आशूकडे दिलेस ना, त्या आशूकडनं परत आणायला नको? चल. मिता, एक मिनिट. अगं, अश्विनीकडे आपलं बाळ नाहीये. काय बोलतोयस तू? मला माहितीये सगळं. स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय मी. आपण नर्सरीत बाळाला घेऊन खेळत होतो.
परत बोल. परत बोल ना शुभंकर. कोणाचं बाळ आहे? कोणाचं बाळ आहे ते? ते बाळ माझं आहे आणि माझं बाळ मला परत हवंय. तुला हो 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 गीता, ते तुझंच बाळ आहे. आय एम सॉरी, मगाशी मी जरा चुकून बोललो. तुझंच आहे बाळ, आपलं आहे बाळ. अश्विनीकडे जे बाळ आहे ना ते आपलंच आहे. आणि आपण जाऊया बाळाला आणायला. हा पण मला सांग, मी असा येऊ शकतो का? अगं मी ब्रश पण नाही केलाय, आंघोळ न करता कसं जाणार? हो की नाही? मी असं करतो, मी पटकन आंघोळ करतो आणि मग आपण निघूया. चालेल? मला सांग, तू सकाळी घ्यायची गोळी घेतलीस का? पण मीता, अगं असं कसं करून चालेल? औषध वेळच्या वेळी घ्यायला नको का? डॉक्टरनी सांगितलंय ना, औषध नाही चुकवायचं. हे बघ, तू गोळी घे, 10 मिनिटं बस, तेवढ्यात मी आंघोळ आटपून येतो आणि लगेच निघू. ओके? हा, हे पाणी घे आणि ही गोळी घेऊन टाक पटकन. आणि आपण लगेच जाऊया अश्विनीकडे बाळ आणायला. चल चल, पटकन घे, पटकन पटकन. गुड. शाबाश. बस जरा, बस बस. मी आलोच. हा, आता तूच सांग मीरा, ह्याला योगायोग म्हणायचं, नियती म्हणायचं, आपलं दुर्दैव म्हणायचं, किंवा दुष्कर्म. ज्या आशूला नमितानी बाळासकट घराबाहेर काढलं, त्याच आशूच्या बाळाला स्वतःचं बाळ म्हणण्याची वेळ आली नमितावर. अमोघने आणलेल्या बाळाला हातही लावायला नमिता तयार नाहीये, आणि आशूचं बाळ मात्र माझंच बाळ आहे म्हणून हटून बसली. शुभंकर आशूला सोडायला गेला ना, ते पाहिलं तिने. आणि माझं बाळ तू आशूला का दिलंस म्हणून रोज भांडते त्याच्याशी. बिचारा दादा, पहिल्या बाळाच्या जन्माचा आनंदही साजरा करता आला नाही त्याला, आणि दुसरं बाळ गमावल्याचं दुःखही व्यक्त करता आलं नाही. आणखी पुढे काय काय होणार आहे कोणास ठाऊक. अश्विनी आपल्याकडे बाळाला घेऊन आली होती ना, तेव्हा इतकी लाज वाटली मला. वाटलं इतकी साधी सरळ मुलगी, पण स्वतःच्या मनाचा कौल ऐकण्याचं केवढं मोठं धैर्य दाखवते ती. ह्या घरात झालेला अपमान विसरून नमिताच्या दुःखावर फुंकर घालायला आली ग ती. आणि आपण जगातल्या सगळ्या समजूतदार माणसांच्या नशिबी हेच लिहिलेलं असतं मा. आता पुढे आणखी काय काय होतंय ते बघायचं फक्त. आई चहा.
समीर बिस्किट आणू? आण ना. समीर, आशूला म्हणावं हे प्रधानांचं प्रकरण अजून किती दिवस चालणार आहे. तिकडे जालन्याला मला लोक उलटसुलट विचारत होते म्हणून इथे आले, पण इथे जर हे प्रकरण असंच चालू झालं ना तर हेच होणार आहे. आयुष्यभर ताट मानेनं जगले मी, आता तोंड लपवायची पाळी आली आहे. समीर, मी तुला सगळं सांगूनच करते ना. आणि मिसेस प्रधानांच्या बाबतीतलं माझं कर्तव्य मी पूर्ण करते बस. आधी कर्व्यांची सून म्हणून असलेली कर्तव्य पार पाडा म्हणावं, मग लोकांचे डोळे पुसा. मी कधी माझ्या कर्तव्यात कमी पडली? आणि समोरच्याचे चांगले गुण घ्यावेत, वाईट ते विसरून जावं अशी आईंचीच शिकवण आहे. हे बघ समीर, अरे काय चाललंय तुमचं? मी काय तुमच्यातला इंटरप्रेटर आहे? तुम्ही दोघे एकमेकांशी सरळ समोरासमोर बोला ना, नाहीतर बोलूच नका. आणि काय काय सारखं तेच तेच उकरून काढतेस? कालच या विषयावर परिसंवाद झालाय ना. अरे पण निष्कर्ष निघालाय का त्यातनं काही? आणि मी तुझ्या चांगल्यासाठीच हा विषय परत परत काढतेय ना. तुलाच त्याची पर्वा नसेल तर मला काय? डॉक्टर मीरा, आपण ही थोडीशी ट्रीटमेंट चेंज करायला हवी. माझं बाळ, कारण सारखी सॅनिटायझर देऊन सुद्धा. माझं बाळ, माझं बाळ आशूकडे. माझं बाळ आशू? आशू काय म्हणतात त्या? आशू? आशू कोणी तुमच्या नातेवाईक आहेत का? हां, म्हणजे तसंच ॲक्च्युली आमचं नातेवाईक म्हणायला हरकत नाही. गुड. त्यांच्या बाळाविषयी बोलते का ही? हां, म्हणजे ॲक्च्युली आशू काल तिच्या बाळाला घेऊन इथे आली होती, तेव्हा नमितानी त्या बाळाला घेतलं होतं आणि ती खूप खुशीत होती बाळाबरोबर. आणि तिचं असं म्हणणं आहे की ते तिचंच बाळ आहे. मग आशूला घरी जायचं होतं ना, त्यामुळे ती बाळाला घेऊन गेली बरोबर. आणि डॉक्टर, झालं काय की आशूला मीच सोडायला गेलो होतो आणि ते नमिताने पाहिलं. त्यामुळे तिने हेका धरलाय तेव्हापासून की माझं बाळ तुम्ही आशूला दिलंय, ते मला परत आणून द्या. काही केलं तरी ती ऐकायलाच तयार नाही आहे. आणि शेवटी मग अमोघनी म्हणजे दादाच्या मित्रांनी खूप खटाटोप करून दुसरं एक बाळ आणून दिलं तिच्या हातात, पण तिला लगेच त्यातला फरक कळला. तिने रिफ्यूज केलं ते बाळ. तिला आशूचंच बाळ हवंय. गुड, व्हेरी गुड. डॉक्टर, मिस्टर प्रधान, आपल्यासाठी ही खूप गोष्ट चांगली आहे. ही ती कोणत्याही बाळाला आपलं म्हणत नाहीये. शी इज टॉकिंग ऑफ पर्टिक्युलर इमेज अँड टच. आपल्याला वर्क करायला सोपं पडेल. आय थिंक दिस इज ग्रेट. आणि आशू जर तुमचे नातेवाईक असेल तर तिला रिक्वेस्ट करून तिला आणि तिच्या बाळाला इथे आणा. त्यामुळे आपणही एक पायरी पुढे जाऊ शकू. म्हणजे नक्की तुम्हाला काय म्हणायचं डॉक्टर? अरे म्हणजे बाळाचा जितका जास्ती सहवास मिळेल तितकी नमिता शांत होईल लवकर आणि लवकर नॉर्मलला येईल. राईट डॉक्टर? राईट. तुम्ही तुमच्या नातेवाईकांना रिक्वेस्ट करा आणि बाळाला ताबडतोब इथे घेऊन या. ठीक आहे, मी प्रयत्न करून बघतो. मी येऊ? ओके सर. ओके मिस्टर प्रधान. थँक्यू डॉक्टर. माझं बाळ आशूकडे. माझं बाळ